पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू, एक सुरेख गोलंदाजी करतोय रघुनाथ. पाहूया दुसरा चेंडू, शप्पल होऊन आणि घुटना टेक, तमाशा देख, चेंडू जातोय 6 धावांसाठी, षटकार. तर चांगला फटका गेलतोय संजूच्या बॅट मधून, घुटना टेक आणि सिक्सर मारतोय. मेचकरवाडी संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू मध्ये 6 धावा. तर पाहूया तिसरा चेंडू घेऊन येतोय रघुनाथ. तिसरा चेंडू, चान्स बनते गोलंदाजाला आणि झेल ड्रॉप. खूप अशी गचाल क्षेत्ररक्षण करतोय रघुनाथ. आपल्याच गोलंदाजीवर संजू याला बाद करण्याची संधी मिळाली होती, पण खूप गचाल असं क्षेत्ररक्षण करतोय रघुनाथ आणि धावसंख्या झाली आहे 7. तर पाहूया पहिल्यांदा आता स्ट्राईकवर येतोय कैलास. पाहूया रघुनाथ कशी गोलंदाजी करतोय कैलास याला. तर पाहूया आमच्या सोबत जोडलेले आहेत 70 बाई, वाट बघतायत माईक कधी येईल हातात. तर पाहूया चौथा चेंडू, कैलासाच्या बॅट मधून कव्हर ड्राईव्ह फटका, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, 4 धावा. खूप सुरेख असा फटका, एक लेदर क्रिकेट जसा खेळतात तसाच फटका खेळतोय कैलास. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा 4 धावांसाठी चेंडू जातोय आणि संघाची धावसंख्या झाली 11. पाहूया पाचवा चेंडू रघुनाथ. पाहूया एक धाव सहजरित्या पूर्ण, एक रिस्की रन होती पण सहजरित्या संजू आणि कैलास यांनी धाव पूर्ण केले. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 12. पाहूया शेवटचा चेंडू रघुनाथ टू संजू. चांगला चेंडू रघुनाथ याचा, एक सफल ओव्हर म्हणता येईल आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या झाली आहे 12. तर संजू याला बाद करण्याची संधी मिळाली होती पण गचाल क्षेत्ररक्षण करतोय आपल्या गोलंदाजीवर रघुनाथ. तर पाहूया दुसरा षटक कोण घेऊन येतोय. तर दुसरा गोलंदाज येतोय भूषण. पाहूया भूषण कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रघुनाथ यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि स्ट्राईकवर येतोय कैलास. कैलास खेळतोय 2 चेंडू 5 धाव्यांवर आणि संजू खेळतोय 4 चेंडू 7 धाव्यांवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 12. पाहूया आता भूषण टू कैलास कशी गोलंदाजी करतोय. पहिलं शतक पाहत आपण पाहतोय दुसरे शतक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आहे भूषण. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट, अगदी कैलाचा फेवरेट शॉट, वारंवार स्टेटसला पाहिला तर कैलाचा शॉट मात्र आपण पाहतोय यावेळेस दर्जेदार चौकार आलाय. गुड बॅटिंग आपण पाहतोय कैलासच्या माध्यमातून टीम मेसलोडच्या सानिध्यात खेळत असताना आपण पाहतोय कैलास बांगारी आपला दबदबा कायम गरजत असताना त्याला 7 संजू हे 2 फलंदाज मात्र आपल्या टीमचं नाव पुढे सरकवण्याचं काम करतायत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. एका बाजूला आपण पाहतोय टीम मेचकरवाडी त्यांच्या विपक्ष सांगवी. इथे मात्र पहिलं नाणेफेकीचं कौल लागलं होतं. सांगवीच्या बाजूने फील्ड स्वीकृत केली, आमंत्रित केलं
बॅटिंग स्टॅन्ड वरती टीम मेस्करवाडीला यावेळेस चांगला फटका आहे. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक इथे मिस फील्ड पुन्हा मी तर म्हणेल की यावेळेस सुद्धा नशिबाने दिली साथ आणि कैलाच्या बॅट्स मधून आला हा चौकार. सलग दुसरा चौकार कैलाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. काय घडणार नेक्स्ट बॉल वरती चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? कारण की कैलास जोपर्यंत नो स्ट्राईक एंड वरती होता तोपर्यंत मात्र शांत होता. परंतु या मैदानात आज या नाईट मध्ये धुमाकूळ मचवणारा फलंदाज जर कोण असेल तर या मॅच मधला आपण पाहतोय कैलास बांगारे. मॅन फ्रॉम मेस्करवाडी पुन्हा गोलंदाज भूषण. यावेळेस पंचांकडे दाद मागत असताना आपण पाहतोय पंच मात्र दाद पेटाळतायत. यावेळेस अपील जोरात झाली होती परंतु पंच आपल्या निर्णयावर चोख आहेत. यावेळेस डॉट बॉल आलाय. कैलासला मात्र इथे शांत केलं जाते भूषणच्या माध्यमातून. अजूनही उर्वरित मी तर म्हणेल एका बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल डॉट, नेक्स्ट बॉल डॉट आणि सलग नंतर 2 चौकार आले होते. दोन्ही बॉलची भर मात्र इथे काढून घेतली. 5वा बॉल डॉट आणि हा शेवटचा बॉल. यावेळेस फटका सुरेख आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक इथे आहे तैनात. फर्स्ट अटेम्प्ट चुकला होता. नेक्स्ट अटेम्प्टला मात्र इथे विकेटचं पतन. पहिला हादरा, पहिला झटका टीम मेस्करवाडीला मिळाला जातोय कैलासच्या नावानं. यावेळेस ज्याच्या बॅट्स मधनं चौकारांची आतिषबाजी मैत्र म्हणेल तब्बल 3 चौकार ज्याच्या बॅट्स मधनं आला होता तो कैलास इथे मात्र तंबूच्या श्रेय त्यांना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर तयार ठेवायचा आहे. यस, न्यू बॅटर आपण पाहतोय. मित्रपणे केलं जातोय एक हायडर फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते मोगरज पंचकृषीत सुदाम आपण पाहतोय न्यू बॅटरच्या भूमिकेत इथे रवाना केला गेलाय. यावेळेस सुदामच्या खांद्यावर जिम्मेदारी असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा विचार करायला गेला तर तिसरं शतक फेकण्यासाठी सज्ज होतोय. 10-12 पावलांचं रनअप घेऊन रोशन मॅन फ्रॉम सांगवी. इथे 2 शतकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल विचार करायला गेलं तर जाऊन पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. यस, यावेळेस टॅप केला चेंडूला. अगदी थर्डमॅन रिसन मधनं चेंडू रवाना करण्याचा प्रयत्न आणि नशिबाने दिली साथ. यावेळेस संजूच्या बॅट्स मधनं आलाय चौकार. संजूच्या बॅट्स मधनं चौकार आलाय. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजावरती आल्ला बॉल. पहिल्याच बॉल वरती ब्लास्ट झालाय. ब्लास्ट पाहिला तर चौकाराचा झालाय आणि चौकाराच्या सह्यांना टीम आपण पाहतोय मेस्करवाडी जाऊन टेपली जाते 24 या आकड्यावरती. हवास गुडगा टेक आणि तमाशात एक फटका सजवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क आला नाहीये. यावेळेस डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं गोलंदाजांना. पहिल्या बॉल वरती जरी प्रहार आला होता तरी नेक्स्ट बॉल मात्र इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न रोशनने केलाय. यावेळेस लावडा पेल इथे बॅटला प्रेस केलाय. पंच डिसिजन. यस, यस, इथे पंचाने थर्ड अंपायरची मागणी केली. डिसिजन पेंडिंग आहे. आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. थोडा वेळ लागेल पण तो डिसिजन आपल्यापर्यंत जे काय आहे ते मात्र पोहोचवलं जाईल. थर्ड अंपायर ते आपण पाहतोय. यस, 1 बाउंस चेंडू कॅरी केलाय. इथे मात्र नॉट आउट आहे. सतुरबाई दादा ये सतुरबाई आणि कतुरबाई दोघे इंट. या बॉल वरती मात्र एकही रन नाहीये. सलग 2 बॉल डॉट आले. पहिल्या बॉल वरती चौकार आला होता. असं वाटत होतं की हे शतक मात्र मागणं ठरलं जाईल की काय परंतु शतक मागणं ठरलं जाते फलंदाजांसाठी कारण की सलग 2 बॉल डॉट आलेत परंतु या अगोदर चौकार आला होता. टीमची टोटल येऊन ठेवली होती 24 या आकड्यावरती. पुन्हा राईट मोर विकेट. यावेळेस चेंडूवर बास. आता षटकार चौकार काय ते काय गो ना. संजू शांत झाला गडी. कैलास आला. वादुळ गेला. तुफान जावय आले आमचे सुदाम शेठ. हा
पण आता कमी झाला गडी मारी ना षटकार चौकार या वेळेस आपण पाहतोय गोलंदाजाने चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल जरी चौकार खाल्ला होता त्यानंतर 2 बॉल डॉट फेकलेत. तिसऱ्या बॉलवरती अवघी 1 धाव खर्च केली आणि हा चौथा बॉल जर पाहायला गेला मी तर म्हणेल नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते इथे सांगवी टीम कडनं. शेवटचा बॉल आहे. पहिला बॉल चौकार नंतर तदनंतर 2 डॉट बॉल आणि या वेळेस फटका सुरेख आहे. बाबा 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 जावय बेकार काम झाला. आमचा गोळवाल्या छाताडा फोडला जावय आता भरपाई दे. यावेळेस आलाय षटकार आणि षटकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली 31 या आकड्यावरती 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 3 शतकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने आपण पाहतोय टीम मेचकरवाडी चालताना 3 शतक संपली आणि ते 31 धावा धावफलकावरती. वेल स्पेन करू नका. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि शेवटच्या बॉलवरती षटकार असे 2 ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाले. चला वेल स्पेन करू नका. सांगवी टीम मित्रांनो तोरी क्षेत्ररक्षण तैनात करायचं आहे. यस पंचांनी टायमिंग लावलाय. यस सुमित गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं आणि स्लोगरचं शतक. बॉल आम्हालाच दिसेना तर फिल्डर काय करील. तो फिल्डर तो जेला घेऊन बॉल तो गेला आदिल मटान खाया. अंपर काय 3 जण बॉल मागे धावला पण काय जमलं नाही. 3 धावा आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सगळ्या रन पागले 34 धावा धावफलकावरती नेऊन ठेवल्यात. पहिलाच बॉल होता चांगल्या प्रकारे पेस केला होता. फर्स्ट स्लिपकडे चेंडू रवाना केला होता आपण पाहतोय. यावेळेस मात्र फर्स्ट स्लिप थोडीशी बॉलिंग पाहायला मिळाली. 3 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा सुदाम उर्फ जावय तर जावय सांगायला लागेल. या काय वाईट बॉल हंपर झाला टाईट आणि बॉल आला वाईट. सूर्या दादा रायचे चमकायला लागला. पुन्हा इथे रोशन सज्ज आहे. नाही जावी आली एल्डर का न्यायला लागेल. बॅट लांब करून द्यायला लागेल तर बॅटेल बॉल लागेल. यावेळेस सुद्धा वाईट बॉल सलग 2 बॉल वाईट फेकलेत. पहिल्याच बॉल वरती 3 धावा खर्च केल्यानंतर थोडस प्रेशर आपण पाहतोय गोलंदाजावरती निर्माण होतोय आणि यावेळेस सलग 2 वाईट बॉल फेकलेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली या 2च्या मदतीने 36 धावा धावफलकावर. यावेळेस फटका सुरेख आहे. स्टेट ऑन ड्राईव्ह. उंची जास्त लांबी कमी. स्वतः गोलंदाज इथे मात्र उलटी झेर कॅरी करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. 2 धावा तर एकवटल्या. तिसऱ्या धावेचे कॉलिंग संजूकडनं होत होतं. संजूला मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय. 38 धावा धावफलकावर. यावेळेस नजाकत बरा शॉट अगदी क्लासिकल फटका आलाय. सुदामच्या बॅट्स मधनं फ्लॅट झालाय आणि षटकार ठोकलाय. डीजे बस डीजे वाला गार हिटलाय. डीजे आहे का नाही 4 साऊंडात चयालाय त्याच्या. पुन्हा एकदा ब्लास्ट होईल का. यस झालाय सुदाम ब्लास्ट. परंतु क्षेत्ररक्षक आहे. काय घडणार या बॉल वरती. बाबा 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 बेकार रागाने आपटला गड्याने. जणू काही याच्या घरातून तांदळाची गोण उचलून नेली. सुदाम असं काय केला नाही ना. यावेळेस मात्र सुदाम बॅक टू पॅव्हिलियन झालाय. संजू अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर त्वरित रवाना करायचा टीम मेचकरवाडी.
यस न्यू बॅटर इथे सिद्धार्थला रवाना केला गेलाय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं स्लोकरचं अनामारचं शतक आपण पाहतोय. इथे गोलंदाजाचा विचार करायला गेला तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली सुमितच्या माध्यमातून. जरी मोठाले मारा खाल्ला असतील तरी मात्र कमबॅक केले, जरी वाईट फेकले असतील तरी मात्र विकेटचं पतन केले. जो फलंदाज इथे आपले रंग उधळत होता तो फलंदाज मात्र तंबूच्या सरला येऊन शांत बसलाय. परंतु ज्या फलंदाजाला जीवदान दिलं होतं संजू, तो अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती येऊन टेपलाय. सिद्धार्थ 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 बाई वाड्या वाड्या सिद्धू बबलू काय काम पाटेलाय डुकराचं मठान बरोबर शिळा मठान खालाय तेच जोर जोरात गडी सोडितो. यावेळेस षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती. अजूनही काही बॉल बाकी. अर्धशतक कंप्लीट होईल का? संजू आता मात्र स्ट्राईक आवर्जून घेण्याचा प्रयत्न करेल कारण की अजूनही न स्ट्राईक एंड वरती होता. शतक क्रमांक 4 संपलं गेलं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली. शांती घ्या शांती घ्या. सॉरी धावा धावफलकावरती 51 लागलेत. विजयासाठी गरज आहे 52 धावेची. स्कोरर बुक येऊन बघायचे थोडीशी मिस्टेक झाली होती, मोजण्यामध्ये मिस्टेक झाली होती, लिहिण्यामध्ये बरोबर आहे. आणि डिजिटल पण बघा 2-2 स्कोरर आपल्याकडे आहेत. असं नाहीये की स्कोरर नाही, 2-2 स्कोरर आपल्याकडे आहेत. थोडीशी मिस्टेक झाली होती. तो स्कोर मोजत होता म्हणून थांब बोललेलो. यामुळेच आम्ही बोलतो तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे बघण्यासाठी. आम्ही नुसतेच बोलवत नाहीये, 12th मॅन तुमचं इथं असणं खूप गरजेचं आहे.
चला येऊया मॅच मध्ये. 51 धावफलक वरती लागलेत. विजयासाठी 52 धावांची गरज आहे. पंच टायमर लावायचा आहे. स्ट्राइक एंड वरती सुमितला पाहतोय. सॉरी रघुनाथ. न स्ट्राइक एंड वरती सुमित. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे मात्र एक धाव अंकित केली आहे. रघुनाथ स्ट्राइक एंड वरती होता. न स्ट्राइक एंड वरती सुमित होता. यस पहिला बॉल एक धाव. नेक्स्ट बॉल वरती आपण पाहतोय डॉट फेकी पाहायला मिळाली. पुनशा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मात्र रवाना झालाय. या वेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सेकंड स्लिप इथे चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. सुमित बॅक टू जग आउट. यावेळेस सुमितच्या बारीचा अंत झालाय. पहिला झटका पहिला आदर आपण पाहतोय सांगवी टीमला मिळाला जातोय. सुमितच्या नावाने सलामी जोडी जिथनं रवाना केली गेली होती. रघुनाथ आणि सुमित. यावेळेस गणेशला रवाना केलं जाते. वन डाऊनचा फलंदाज. ज्या फलंदाजाला टीमचा कणा म्हणून ओळखला जातोय तो फलंदाज इथे ग्राउंड मध्ये रवाना केला जातोय. पहिलाच गोलंदाजी ट्रॅक वरती सोमनाथला पाहतोय आपण. पहिला बॉल एक धाव खर्च केली होती. नेक्स्ट बॉल वरती आली होती डॉट फेकी आणि तदनंतर तिसऱ्या बॉल मध्ये विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर गणेश आलाय. या गणेशच्या माध्यमातून मोठ्या प्रहार येणे खूप गरजेचं आहे. 52 धावेचं टार्गेट इथे कंप्लीट करायचंय. यावेळेस लेन चांगली होती. टप्पा चांगला होता. फलंदाजाला बॉल समजला नाहीये. बॉल जाऊन विसावतोय एसटी रक्षकाच्या हाताखाली. इथे मात्र डॉट बॉल आलाय. 52 धावा रोखत असताना आपण पाहतोय सोमनाथ लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत समोरच्या टीमला मात्र जखडून ठेवण्याचं काम इथे सोमनाथच्या माध्यमातून होतं. यावेळेस पुन्हा डॉट बॉल आलाय. आतापर्यंत आम्ही तर म्हणेल या गोलंदाजाने 3 डॉट बॉल फेकलेत. एकामध्ये एक खर्च केली होती आणि तिसऱ्या बॉलवरती जर पाहायला गेले तर विकेटचं पतन झालं होतं. अशा प्रकारे 5 बॉलची फेकी झाली. अजूनही शेवटचा बॉल. यावेळेस नक्कीच पण आमच्याकडे ओढली जातील. शतक क्रमांक पहिला संपला गेलं. मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक संपुष्टात आलं. 6 चेंडूचा खेळ संपला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 1 या आकडेवरती. 52चं टार्गेट कंप्लीट करत असताना पहिलं शतक संपलं 1 धावा फलकावरती. चला टीम मेचकरवाडी वेळ स्पेंड करायचा नाहीये. त्वरित इथे मात्र आपली फील्ड सजवायचे. 30 सर्कलचं बंधन इथे सुटलं गेलंय. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. यावेळेस फील्ड जर पाहायला गेलं लॉंग ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट काऊ कॉर्नरला आपण पाहतोय. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप शॉर्ट मिड ऑन मध्ये असं क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवलं जात आहे. यानंतर जे होणारे मॅच असेल एका बाजूला टीम चापेवाडी आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल सालवड टीम. चला सालवड टीम आपला कर्णधार टॉस द बॉक्स मध्ये यायचा आहे आणि चापेवाडी टीमचा कर्णधार. दोन्ही टीमला लास्ट आणि फायनल कॉल असेल आणि त्या फायनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे. यावेळेस कैलास आला. एक फिरकीची जादू. मोगरज पंचकृषी ज्याला ओळखलं जात आहे तो कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक फेकण्यासाठी सज्ज होतोय. समोर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय कुथून 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 गडी व्हाईट टिकी दो. अजून जरासा कुठला तर नो टिकील. कैलास दमानेचे. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल फेकलाय. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉल वरती व्हाईटची फेकी. परंतु नेक्स्ट बॉल कमबॅकिंग गोलंदाजी कमबॅकिंग फिरकीची जादू कैलासला ओळखलं जातं आणि तोच गोलंदाजी ते. पहिला बॉल जरी व्हाईट फेकला होता तरी मात्र नेक्स्ट बॉल वरती इथे कमबॅक केलाय. वेळेस बॅटला ब्रश केला होता. फर्स्ट स्लिप क्षेत्ररक्षक तैनात होतं. उचल पैक होणार तर मात्र एकही धाव घेतली नाहीये. पुन्हा शॉट डॉट बॉल आलाय.
यस असू द डॉट बॉल आलाय. यावेळेस व्हाईट बॉल. टीम सापेवाडी आपला कर्णधार यस पंच विकेट आहे. यावेळेस तडांपाण्याची मागणी केली होती आपण पाहतोय. तडांपाने मात्र आपलं डिसिजन दिलंय. सालवड संघाचा कर्णधार इथपर्यंत पोहोचलाय. टीम सालवड आपला कर्णधार त्वरित टच द बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सॉरी सालवड पोहोचलाय. चापेवाडी चला आपला कर्णधार यायचा आहे लवकर टच द बॉक्स मध्ये. चापेवाडी न्यू बॅटर आपण पाहतो इथे रवाना केला गेलाय सांगवी टीम कडनं. भूषण स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 3 धावा आल्या आहेत. कैलासच्या माध्यमातून 2 व्हाईट बॉल फेकले होते आणि तदनंतर त्याच्या अगोदर पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली होती. लाजवाब फटका आउटस्टँडिंग स्टॉट इथे मात्र अक्षरशः फेकून दिलाय आउट ऑफ द पार. हा येतोय लॉंग ऑन मध्ये. दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्याने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली जाते कुठेतरी 9 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती लागले होते. या बॉल वरती मात्र ब्लास्ट केलाय. फिरकीच्या जादूवरती इथे मात्र अगरबत्ती फिरवले गेले आणि अगरबत्तीवरती षटकार आलाय. बॅकवर्डला चेंडू रवाना केलाय. आउटफील्ड थोडस फास्ट आहे. इथे घडणार काय. हा बॉल सुद्धा बॅकवर्ड साइडला जातोय. चौकार. पहिला बॉल या फलंदाजाने फेस केला होता. पहिल्याच बॉल वरती षटकार लगवला. तदनंतर नेक्स्ट बॉल वरती मित्र म्हणेल की चौकार लगवलाय. अशा प्रकारे दुहेरी अंक लागला जातोय स्कोर कार्ड वरती. जाऊन टेपला जातोय स्कोर कार्ड. 13 या आकड्यावरती. काय घडलं जातं या मॅच मध्ये. पहिलं शतक कुठेतरी चांगलं फेकलं होतं परंतु या शतकावरती कैलाच्या शतकावरती पाहायला गेलं तर 1 षटकार आणि 1 चौकाराचा मारा कालाय. टीमची टोटल चांगलं पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मित्र म्हणेल 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे. टीम चापेवाडी लास्ट कॉल आहे आपल्याला. जर नाणेफेकीसाठी आला नाही तर नक्कीच 2 मिनिटात जर टॉस द बॉक्स मध्ये आला नाही तर नक्कीच आयोजकांकडून आमच्यापर्यंत प्रोटोकॉल येतोय. 2 मिनिटात आला नाही तर 2 बॉलची पेनल्टी. टॉस उडवायचा आहे. बारा बॉल आणि 39 धावेची गरज. यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे बस संजू राखांदळे पण आला वाटतं गड्यान. 2 या बॉल वरती मित्र म्हणेल 2 धावा एकवटल्यात. 2 धावाच्या साह्यानं टीम जाऊन पोहोचती या 15 या आकड्यावरती. सांगवी टीम थोडीशी बॅकफुट जाताना पाहायला मिळते. यस 2-2 1-1 धावेने मात्र सांगवी टीम पुढे सरसवण्याचं काम करते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचला जात आहे 16 या आकड्यावरती.
स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न सिद्धार्थला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होती यावेळेस विकेटचं पतन झालंय विकेट बहाल झालाय सस्त्यात बाद झालाय फलंदाज न्यू बॅटर भूषणला इथे रवाना केलं जात आहे यस नयन गोलंदाजी ट्रॅक वरती आहे पहिला बॉल 2 धावा खर्च केले होते नेक्स्ट बॉल वरती मित्र म्हणाला 1 धाव खर्च केली तदनंतर विकेटचं पतन पुन्हा चौथा बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे ह्यावेळेस फटका तर सुरेख आहे कव्हर पॉइंट मध्ये चेंडू रवाना केलाय क्षेत्ररक्षक जाईपर्यंत बॉल मात्र फरार झालाय इथे आलाय चौकार आणि चौकाराच्या माध्यमातून टीम जाऊन पोहोचतीये सांगवी एकूण टोटल 20 या आकड्यावरती तिसरं शतक आणि 20 धावा फलकावरती अजूनही बरोबरच चेंडूचा खेळ बाकी आहे प्रेक्षकांच्या आतोनात गर्दी आपण पाहतोय फ्रेंडशिप चषक पर्व पहिले रजनी शुक्ला आपल्या समेत भेटीला आली आहे ग्रुप ग्रामपंचायत मोगरेच्या माध्यमातून सर्व मित्र परिवारांची ही फ्रेंडशिप चषक आपण पाहतोय चांगला आयोजन दमदार आयोजन आपल्या भेटीला आणलाय आणि त्याचाच फायदा यस मंचाचा उपयोग करत कित्येक खेळाडू याचा फायदा घेत आहेत आपला खेळ मात्र ते दाखवत आहेत अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे यावेळेस नयन काय करणार या बॉलवर यावेळेस मित्र म्हणेल अक्षरशः फलंदाजाला चुकबुल करणारा चेंडू बॅट आणि बॉल तिथे काही संपर्क आला नाहीये शतक क्रमांक 3 संपलाय आणि टीमची टोटल फक्त आणि फक्त जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती सॉरी 21 या आकड्यावरती अजूनही 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे सहा बॉल आणि 31 धावांची गरज हवाय वाईट बॉल यावेळेस सिद्धार्थ आला गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच बॉल फेकलाय आणि पहिल्याच बॉल वरती खर्च केलाय 2 धावा यावेळेस सुरेख आणि सुरेख गोलंदाजी परंतु इथे मिसफील्ड झालं होतं का नाहीये पंचधावा 1 बायच्या स्वरूपात पाहतो 1 धाव तर मिळाली डॉट बॉल शेवटचे मित्र म्हणेल 4 बॉलचा खेळ बाकी आहे सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळी जर बघायला गेला तर एकतर्फी सामना जिंकला जातोय आपण पाहतो टीम मिसरोडच्या माध्यमातून सांगवी टीम थोडीशी मागे बिचरताना पाहायला मिळते कुठेतरी बॅटिंग लाईन आपण पाहायला गेलं तर थोडीशी कमी भासली जाते यावेळी चांगला फटका आहे फुल बॉल होता फुलवर फुल करायचं होतं परंतु ते जमलं नाहीये इथे संजू होता सेंडूकाले उचल पेक होणार तिथपर फक्त आणि फक्त इथे धाव घेतली गेली आहे एका धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचती 25 या आकड्यावरती डॉट बॉल टीम मेचकरवाडीने जर पाहायला गेलं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बॉल 4 बॉल झाले शेवटचे 2 बॉल बाकी आहेत बॅटच्या रडार मध्ये जरी आला असेल तरी मात्र क्षेत्ररक्षक तो हेरगडी नाही मुदम जेभाला जे गंडईला संजू झोपायचे आहे तो शेवटचा बॉल
इथे विजयाची अपेक्षा होती ती मात्र खुंटली होती सांगवी टीमच्या माध्यमातून, परंतु ती थोडीशी अपेक्षा मागे सरली गेली. बॅकफुटला गेली टीम सांगवी. इथे अपराजित ठरली जाते टीम सांगवी, जिंकली जाते टीम मेचकरवाडी. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. नेक्स्ट मॅच टीम चापेवाडी. जर आपले प्लेयर आले असतील तर आपण इकडे यायचंय.